Good morning, friends. Today we are going to learn subject English, Unit 4, 4.1, The Squirrel, page number 48. मुलांनो, आज आपण इंग्रजी हा विषय पाहणार आहोत आणि इंग्रजी विषयात पेज नंबर 48 वरील युनिट 4 मधील 4.1 द स्क्विरल हा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा. ही कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. लिसन, रिपीट अँड ॲक्ट. ऐका, वाचा, कृती करा. आपण सुरुवातीला ही जी कविता आहे द स्क्विरल ही कविता गाऊयात. फ्रिस्की फ्रिस्की हिप्पिटी हॉप, फ्रिस्की फ्रिस्की हिप्पिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप. व्हर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, व्हर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, down he scampers to the ground, down he scampers to the ground. Furly curly what a tail, furly curly what a tail, tall as a feather broad as a snail, tall as a feather broad as a snail. Where is his supper, where is his supper? In the shell. Snappity crackety out it fell, snappity crackety out it fell. पुन्हा एकदा पाहूयात. फ्रिस्की फ्रिस्की हिप्पिटी हॉप, फ्रिस्की फ्रिस्की हिप्पिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप. व्हर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, व्हर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, down he scampers to the ground, down he scampers to the ground. Furly curly what a tail, furly curly what a tail, tall as a feather broad as a snail, tall as a feather broad as a snail. Where is his supper, where is his supper? In the shell. Snappity crackety out it fell, snappity crackety out it fell. मुलांनो, आपण ही कविता आता तालासुरात गायली आहे. तुम्ही कविता पाठ करा म्हणा. काय दिले बरं बघा. स्क्विरल म्हणजे काय? खारुताई. स्क्विरल म्हणजे काय? खारुताई. तर त्या खारुताईचं वर्णन या कवितेत थोडक्यात केलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तर ही खारुताई कशी आहे? चपळ आहे, चंचल आहे. ती काय करते? पटकन झाडावर वर जाते, वरून खाली येते. ट्री टॉप, ट्री टॉप म्हणजे झाडाच्या वर जाऊन बसते, गोल गोल चक्रा मारते, गोल गोल फिरते आणि पटकन खाली येते, ग्राउंडवर येते, जमिनीवर येते. त्याचसोबत ही खारुताई कशी आहे बरं तर ही खारुताई पंखांसारखी, पक्ष्यांच्या पंखासारखी मोठी आहे. आणि ती कशी आहे? लांब आहे. कशाप्रमाणे तर ती स्नेल, गोगलगाईप्रमाणे काय आहे? लांब आहे. असं या कवितेमध्ये आपल्याला या खारुताईचं वर्णन मुलांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ज्यावेळी तुम्ही ही कविता वाचाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की काही विशेष शब्द या ठिकाणी आलेले आहेत. जसं पहा, फ्रिस्की, हिप्पिटी, व्हर्ली ट्वर्ली, फर्ली कर्ली, त्यानंतर स्नॅपिटी, क्रॅकिटी. हे एक नादमय शब्द या ठिकाणी आपल्याला या कवितेमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे बी. काय दिलंय पहा, लिसन अँड सर्कल द रायमिंग वर्ड्स. आता इथे आपल्याला काही रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत, त्यांना आपल्याला काय करायचंय? सर्कल करायचंय. हे आपण बोर्डवर पाहूयात. पहा, बी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, लिसन अँड सर्कल द रायमिंग वर्ड्स. आता या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहेत कवितेमधले आणि त्या शब्दांमध्ये रायमिंग वर्ड्स जे आहेत, यमक जुळणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना आपल्याला गोल करायचं आहे, सर्कल करायचं आहे. बघा, पहिला आहे अप, हॉप, ट्री, टॉप. यूपी अप, एचओपी हॉप, TREE ट्री, TOP टॉप. आता यमक जुळणारे शब्द आपल्याला माहिती, ज्याच्यातून नाद निर्माण होतो आणि ज्यांचे शेवटचे काही अक्षर हे सारखे असतात त्याला आपण रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळणारे शब्द म्हणतो. मग आता साहजिक आहे, आपण हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अप हा शब्द, त्यानंतर हॉप हा शब्द आणि टॉप हा शब्द.
शब्द काय आहेत रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत. म्हणून अपला, हॉपला आणि टॉप या 3 शब्दांना आपण गोल केलेलं आहे. त्यानंतर आता दुसरं पहा, BROAD ब्रॉड, ROUND ग्राउंड, GROUND ग्राउंड आणि TALL टॉल. पुन्हा एकदा वाचतो, ब्रॉड, राउंड, ग्राउंड, टॉल. आता या शब्दांच्या बंच मध्ये आपल्याला लक्षात येईल की फक्त राउंड आणि ग्राउंड हे दोनच शब्द कसे आहेत, यमक जुळणारे आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणून या दोनच शब्दांना आपण काय करूया, गोल करूया, राउंड आणि ग्राउंड. ओके. त्यानंतर आता तिसरा बंच पहा शब्दांचा. बघा, TWIRLY ट्वर्ली, ROUND राउंड, WHIRLY वर्ली, TOP टॉप. पुन्हा एकदा वाचतो, ट्वर्ली, राउंड, वर्ली, टॉप. आता ह्या शब्दांचं आपण वाचन केल्यावर आपल्याला लक्षात येतं की ट्वर्ली आणि वर्ली हे दोनच शब्द या ठिकाणी कसे आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत. म्हणून या 2 शब्दांना आपण गोल करूया, ट्वर्ली अँड दिस इज वर्ली. त्यानंतर आता चौथा पंच पहा शब्दांचा. SHELL शेल, SUPPER सपर, SNAPPITY स्नॅपिटी, CRACKITY क्रॅकिटी. शेल, सपर, स्नॅपिटी, क्रॅकिटी. आता हे शब्द पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की स्नॅपिटी आणि क्रॅकिटी हे 2 शब्द यमक जुळणारे आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणून त्यांना आपण गोल करूया, स्नॅपिटी, क्रॅकिटी. ओके. अशा प्रकारे ही जी बी ऍक्टिव्हिटी आहे ही देखील तुम्ही वहीमध्ये आवर्जून सोडवा. त्यानंतर सी ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती देखील आपण पाहूया. मुलांना आता सी ही ऍक्टिव्हिटी पहा. फाइंड 4 वर्ड्स दॅट एंड वाय फ्रॉम द पोएम. कवितेमधले असे शब्द शोधायचे ज्या शब्दांच्या शेवटी वाय हे अक्षर आलेले. फॉर एक्झाम्पल दिलेले पुस्तकामध्ये फ्रिस्की. आता फ्रिस्की हा शब्द पहा, FRISKY. फ्रिस्की या शब्दामध्ये शेवटी वाय आलेलं आहे. तर ज्या शब्दाच्या शेवटी वाय आलेलं आहे असे शब्द आपल्याला कवितेमध्ये शोधायचे, लिहायचे. फ्रिस्की हे पुस्तकात दिलेलं आहे. पुढचा शब्द लिहिलेला आहे पहा, व्हर्ली. व्हर्ली. आता व्हर्लीचं स्पेलिंग WHIRLY. व्हर्ली. इथे देखील शेवटी वाय आले आहे. त्यानंतर ट्वर्ली, TWIRLY ट्वर्ली. इथे देखील शेवटी वाय आहे. पुढचा शब्द आहे फर्ली, FURLY फर्ली. त्यानंतर कर्ली, CURLY कर्ली. पुढचा शब्द आहे स्नॅपिटी, SNAPPITY स्नॅपिटी. आणि शेवटचा शब्द आहे कवितेतला ज्याच्या शेवटी वाय आलेला आहे तो क्रॅकिटी, CRACKITY क्रॅकिटी. या सगळ्या शब्दांच्या शेवटी वाय आलेला आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवतो. फ्रिस्की, व्हर्ली, ट्वर्ली, फर्ली, कर्ली, स्नॅपिटी, क्रॅकिटी. ही झाली सी ऍक्टिव्हिटी. आता डी, लिसन अँड रिपीट. ऐका, पुन्हा पुन्हा म्हणा. शब्द आपल्याला दिलेले पुस्तकात आहेत ते म्हणूयात. SQUIRREL स्क्विरल, GROUND ग्राउंड, FEATHER
फिदर, SNAIL, snail, SHELL, shade, BROAD, broad, TAIL, tail, CURLY, curly. पुन्हा वाचूया. स्क्विरल, ग्राउंड, फिदर, स्नेल, शेल, ब्रॉड, टेल, कर्ली. तर मुलांनो, ही जी आपण 4.1 द स्क्विरल युनिट 4 मधली जी पहिली कविता आहे ती कविता देखील आज या ठिकाणी आपण पाहिली, तालासुरात गायली. कविता तुम्ही आवर्जून वाचा, मोठ्याने वाचा, कृतीसह पाठ करा आणि त्यासोबत BCD ज्या ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी देखील आपण सोडवलेल्या आहेत. त्याही तुम्ही वहीमध्ये सर्व वाचा, त्यांचा अभ्यास करा. थँक्यू.